किताब है, पवित्र बायबल मधील योहानाचं शुभवर्तमानाचं पुस्तक आहे गॉस्पेल ऑफ जॉन। आणि शुभवर्तमानाचं पुस्तक और ये यूहन्ना का सुसमाचार आणि ह्या योहानाचं शुभवर्तमान केवल और केवल विश्वासी भाई बहनों के लिए लिखा गया है। आणि योहानाचं शुभवर्तमान जे आहे ते फक्त आणि फक्त विश्वासनार भाव आणि बहिणींसाठी लिहिलेलं आहे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। वो किताब किसी भी अन्य जाति या जो यीशु पर विश्वास नहीं करते उनके लिए लिखा नहीं गया। आणि ते पुस्तक जे आहे ते कुठल्या अन्य जाती किंवा येशूवर न विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी नाही लिहिलेलं। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। और इसी यूहन्ना ने आणि ह्याच आगे योहानाने चलकर पुढे चालून 3 पत्र लिखे हैं, खत लिखे हैं। 3 पत्र लिहिलेले आहेत और उसके पहले पत्र में आणि त्याच्या पहिल्या वो पत्रात कह रहा है, तो असं म्हणतोय, हे मेरे प्रिय बच्चों, हे माझ्या प्रिय लेकरांनो, मैं तुम्हें इसलिए लिख रहा हूँ मी तुम्हाला ह्याच्यासाठी लिहित आहे कि तुम पाप नहीं करो। की तुम्ही पाप करू नये। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। दुनिया के लोग कर रहे हैं। जगातले लोक करत आहेत। मैं वापस एक बार बोल रहा हूँ, यूहन्ना का सुसमाचार का किताब केवल विश्वासियों के लिए है। योहानाचं शुभवर्तमानाचं पुस्तक हे फक्त विश्वासणाऱ्यांसाठी और आहे। वो कह रहा है, आणि तो असं हे म्हणतो, प्रिय बच्चों, आणि हे प्रिय मैं लेकरांनो, तुम्हें इसलिए लिख रहा हूँ मी तुम्हाला ह्याच्यासाठी लिहित की आहे की तुम्ही पाप नहीं करना। पाप करू नये। और यदि आणि जर गलती से तुम पाप करता है जर चुकून तुम्ही पाप करत आहात तो याद रखना, तर लक्षात ठेवा, खुदा बाप के पास देव पित्याकडे तुम्हारे लिए तुमच्यासाठी एक एडवोकेट, एक वकील है, एक वकील आहे जो धार्मिक है, जो धार्मिक आहे, जिसका नाम प्रभु यीशु है। ज्याचं नाव प्रभू येशू आहे। Praise the Lord। हालेलुया। फिर से एक बार बोल रहा हूँ, परत एकदा गलती से यदि तुम पाप करता है तो जर चुकून जर तुम्ही पाप जर करता, पाप नहीं करना, पाप करू नका, पाप नहीं करना, पाप पर करू किया नका, तो, परंतु पर केलं, किया तो परंतु केलं, डरना नहीं, भिवू नका, डरना नहीं। भिवू नका। खुदा बाप के पास देव पित्याकडे तुम्हारे लिए तुमच्यासाठी एक वकील है, एक वकील आहे, जो धार्मिक है, जो धार्मिक आहे, उसका नाम प्रभु यीशु है। त्याचं नाव प्रभू येशू आहे। Praise the Lord। हालेलुया। पहला यूहन्ना का 2 अध्याय 1 वचन पहिला योहानाचा 2 अध्याय 1 वचन पढ़िएगा। वाचूया। पहला यूहन्ना पहिला 2 योहाना अध्याय 2 अध्याय और 1 वचन। आणि 1 वचन। पहला यूहन्ना 2 अध्याय 1 वचन। पहिला योहाना 2 अध्याय 1 वचन। हे मेरे प्रिय बालकों, हे मेरे प्रिय बालकों, मैं ये बातें तुम्हें इसलिए लिख रहा हूँ I am telling you and writing you this कि तुम पाप न करो। so that you will stay away from sin. यदि कोई पाप करे But still, if anyone sins, तो पिता के पास there is someone to plead for you before the Father. हमारे लिए एक सहायक है, होय। अर्थात हाँ। धार्मिक प्रभु यीशु मसीह। Praise the Lord। Praise the Lord। अगर कोई पाप करता है तो डरना नहीं। जर पाप कोणी करतं तर भिवू नका, We have an advocate। आमच्याकडे एक वकील आहे। Praise the Lord। हालेलुया। He is a righteous God। आणि तो एक नीतिमान देव आहे, धार्मिक देव आहे, धार्मिक देव नीतिमान देव आहे, त्याचं नाव प्रभू येशू आहे। त्याचं नाव प्रभू येशू आहे। Praise the Lord। हालेलुया। 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 इसका मतलब क्या? त्याचा अर्थ हम काय? पाप करने का क्या? आम्ही पाप करत राहायचंय का? नहीं। नाही। Praise the Lord। हालेलुया। पर गलती से पाप हो गया तो, परंतु जर चुकून पाप गलती घडलं, से पाप हो गया, चुकून पाप घडलं डरना नहीं। तर भिवू नका। हमारे पास खुदा के पास हमारे लिए एक वकील है। आमच्यासाठी देवाकडे एक वकील आहे। Praise the Lord। हालेलुया। 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 आगे फिर से वो लिखता है विश्वासियों के लिए। आणि पुढे तो पुन्हा एकदा लिहितो विश्वास वो कहता है, तो असं म्हणतो, जो बच्चे है जे लेकरं आहेत बोलते हैं, हे मेरे छोटे बच्चों, आणि हे माझ्या लहान सुनना, लेकरांनो, बहुत ऐका, भयंकर बात बता रहा हूँ। भयंकर बात। हे मेरे छोटे बच्चों, हे माझ्या लहान लेकरांनो, यूहन्ना आप सबको और मुझको छोटे बच्चे बोल रहा है। योहान तुम्हाला आणि मला सर्वांना लहान लेकरं म्हणत आहे। यूहन्ना का किताब में वो आगे इसके आगे ही बोल रहा है वो। योहानाच्या पुस्तकात और वो लेकरं आपको म्हणतो. और मुझको बोल रहा है, हे मेरे छोटे बच्चों। आणि तुम्हाला आणि मला तो म्हणत आहे, हे माझ्या प्रिय लेकरं. वापस एक बार बोल रहा हूँ, यूहन्ना ने ये किताब विश्वासियों के लिए लिखी, परत एकदा सांगतो, हे योहान हे पुस्तक हे विश्वासणाऱ्यांसाठी और वो आहे. विश्वासियों को बोल रहा है, हे मेरे छोटे बच्चों। परंतु तो विश्वासणाऱ्यांना म्हणत आहे, हे माझ्या प्रभु प्रिय यीशु लहान मसीह जब लेकरांनो. वापिस आएगा, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा पुन्हा येईल, उसके लोगों को लेने के लिए, त्याच्या लोकांना घेऊन तो याद जाण्यासाठी. रखना, तर लक्षात वो ठेवा. बोल रहा है, वो याद रखना, तो म्हणत आहे, लक्षात उस ठेवा. वक्त
दो तरह के विश्वासी होंगे। त्या वेळेमध्ये दोन प्रकारचे विश्वास प्रभु यीशु मसीह जब वापस अपने महिमा के साथ आएगा यीशु ख्रिस्त जेव्हा आपल्या गौरवामध्ये पुन्हा एकदा तो येईल उस वक्त दो प्रकार के, दो तरह के विश्वासी होंगे त्यावेळेस दोन प्रकारचे विश्वासनार कि असतील. जैसे यीशु आएगा जसं येशू येईल पहला प्रकार का विश्वासी, पहले तरीके का विश्वासी खड़े हो जाएंगे पहिल्या प्रकारातले विश्वासनार ते उभे राहतील और कहेंगे आणि म्हणतील प्रभु आपको महिमा मिले, प्रभु तुम्हाला गौरव मिळो, प्रभु आपको महिमा मिले, हम आपके साथ आने के लिए तैयार हैं। आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया। पहला प्रकार का विश्वासी क्या पहिल्या बनेंगे? प्रकारचे उठेंगे, उठतील खड़े हो जाएंगे और कहेंगे प्रभु तेरी स्तुति हो, आणि म्हणतील प्रभु तुझी स्तुती असो, प्रभु तेरी स्तुति हो कि हम आपके साथ आने के लिए तैयार हैं। आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहोत. प्रेज लॉर्ड। लेकिन दूसरे तरह के विश्वास, परंतु दुसऱ्या पद्धतीचे दूसरा विश्वास- तरह के विश्वासी, दुसऱ्या पद्धतीचे वे विश्वास दूसरा तरह का विश्वासी खुदा के हाथों से फिसल कर यीशु से दूर गिर आणि जाए। दुसऱ्या पद्धतीचे विश्वासनार जे आहे ते येशूच्या हातातनं ते निष्ठून, निसटून ते दूर निघून जातील येशूपासून, दूर पड़ती, दूर पडतील येशू, दूर गिर जाएंगे। दूर पडतील येशू. प्रेज द लॉर्ड। भयंकर बात है। भयंकर गोष्ट आहे. नहीं नहीं, आपको समझा नहीं मैं क्या बोल रहा है। नाही तुम्हाला कळलं नाही मी काय बोलतोय. अभी तक हमको ऐसा लग रहा था आतापर्यंत आम्हाला असं वाटत होतं यीशु को नहीं मानते, येशूला मानत नाही, जो विधर्मी जे है, विधर्मी आहे, जो अन्य जाति है, जे अन्य जाती आहेत वे खुदा के हाथों से फिसल जाएंगे। ते देवाच्या हातातून घसरून लांब पडतील. एक फटका लगाऊंगा वापस, चुपचाप, बिल्कुल डैडी को डिस्टर्ब नहीं करने का। Praise the Lord। अभी तक तो हम यही विश्वास कर रहे हैं, आम्ही तर आतापर्यंत तो विश्वास विधर्मी करतो. लोग नरक जाएंगे, विधर्मी लोक नरकात जातील. यीशु को नहीं मानने वाले। इधर तो लिखा है विश्वासी खुदा के हाथों से फिसल कर यीशु से दूर गिर जाएंगे। विश्वासनार देवाच्या येशूच्या हातातनं घसरून खुदा लांब के पडतील. हाथों से आणि देवाच्या हातातून घसरून ते लांब पडतील. यीशु से दूर गिर जाएंगे। क्षमा करा, येशू पासून ते लांब पडतील. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. बहुत भयंकर बात है खूप भयानक गोष्ट आहे कि की दो तरह के विश्वासी, दोन पद्धतीचे एक तरह के एक पद्धतीचे जो खड़े हो जाएंगे जे उभे और राहतील कहेंगे प्रभु यीशु किंवा आणि म्हणतील की आम्ही प्रभू येशू आपकी स्तुति, तुझी स्तुती असो, हम आपके पास आने के लिए, आपके साथ आने के लिए तैयार हैं। आणि तुमच्या सोबत येण्यासाठी आम्ही तयार आहोत. दूसरे विश्वासी दुसरे विश्वासनार खुदा के हाथों से फिसल कर देवाच्या हातातून घसरून यीशु से दूर गिर जाए। येशू पासून ते लांब पडतील. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. भयंकर बात है भयंकर गोष्ट आहे जो अभी तक आप सोच भी नहीं की सकता आतापर्यंत कि विश्वासी भी की विश्वासनार नरक जाने वाला है। नरकात जाणार आहे. प्रेज द लॉर्ड। यीशु यीशु बोलने वाला नरक जाने वाला येशू है। येशू म्हणणारे नरकात जातील. रोज सवेरे 4 बजे यीशु का स्टेटस रखने वाला नरक जाने वाला आणि है। सकाळी दररोज 4 वाजता उठून देवाचा स्टेटस ठेवणारा नरकात जाईल. प्रेज द लॉर्ड, Hallelujah. प्रेज द लॉर्ड। Hallelujah. खुदा के हाथों से फिसल कर यीशु से दूर गिर। आणि देवाच्या हातातून घसरून येशू पासून ते लांब पडतील. पहला यूहन्ना दूसरा अध्याय 28 वचन। पहिलं आणि दुसरा अध्याय 28 वचन. हे प्रिय बालकों, उसमें बने रहो हे मेरे छोटे बच्चों, यीशु में बने रहो ताकि जब वह प्रकट हो जब वो वापिस प्रकट हो जाए तब हमें साहस हो तब हमको श्योरिटी हो, साहस हो, धैर्य हो, और हम उसके आने पर हम उसके आने पर उसके सामने लज्जित न उसके हो। सामने लज्जित न हो। हाँ, आगे नहीं लिखा है? नहीं लिखा? हाँ, क्या लिखा उसमें? यदि तुम जानते हो No, 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 no. I'll read it in English. इंग्रजीत वाचतो. And now, my little children, आणि आता माझ्या लहान लेकरांनो, stay in happy fellowship with the Lord. आणि प्रभूच्या आनंदीमय सानिध्यामध्ये सहभागितेमध्ये राहा. सहभागितेत राहा, So that जेणेकरून when Jesus comes, जेव्हा येशू येईल you will be sure तुम्ही खात्रीपूर्वक that all is well with you. की तुमच्या सोबत सर्व व्यवस्थित आहे And you will not have to be ashamed आणि तुम्हाला लज्जित होऊ नये and shrink back from आणि
निष्ठून जाऊन, श्रिंक बोला तो निष्ठून जाऊन, निष्ठून जाऊन श्रिंक तुम्ही- बॅक फ्रॉम आणि निष्ठून जाऊ नये तुम्ही गॉड्स हँड. देवाच्या हातातून. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम खुदा के हाथों से फिसल कर आणि देवाच्या हातातून घसरून यीशु से दूर डाले न जाएं. येशू पासून दूर फेकले जाऊ नये. यही वचन हेच वचनात प्रेज लिहिलंय. द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. क्या लिखा है? काय लिहिलंय? हे मेरे छोटे बच्चों, हे माझ्या लहान लेकरांनो, यीशु आएंगे येशू येईल. तब तुम लज्जित होना तुम्ही नहीं, लज्जित त्यावेळेस ऐसा ऐसा असं आश्वासन होना. असं आश्वासन जब असणं. यीशु आया तो मुझे लज्जित होकर, शर्मिंदा होकर मुंह ढाकना ना पड़े. आणि जेव्हा येशू येईल तेव्हा मला लज्जित फज्जित होऊन मला लाजेने तोंड झाकू नये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ऐसा ना हो असं होऊ नये कि मैं खुदा के हाथों से फिसल की कर मी देवाच्या हातातून यीशु घसरून से दूर गिराया जाऊं. येशू पासून दूर प्रेज द फेकला लॉर्ड. जाऊ. कौन यीशु से दूर गिराए जाएंगे? आणि कोण येशू पासून दूर ये फेकले वचन जाते? हे वचन पाप पर जयवंत होने का बारे में हमको नहीं बोल रहा है. आणि हे वचन पापावर विजय होण्याबद्दल बोलत नाही. ये वचन हे वचन हमको बता रहा हे है आम्हाला सांगत आहे कि पाप कबूल करने के बारे में. की पाप कबूल किसके करण्याबद्दल. बारे में बता रहा है? कोणाबद्दल बोलत पाप आहे? कबूल करने के बारे पाप में. कबूल करण्याबद्दल. प्रेज द लॉर्ड. जब आप पाप करता है जेव्हा तुम्ही पाप करता तो जरूरी है कि तुरंत उस पाप को कबूल करो. तर गरजेचं आहे की लगेच त्या पापाला कबूल तुम करा. खुदा के पास अपने अपराधों को, गुनाहों को, अपने गलत बातों को तुरंत कबूल करो, देर ना लगाओ. आणि वेळ न लावता देवाकडे येऊन तुम्ही आपले अपराध, आपले पाप, आपले सर्व दुष्ट गोष्टी देवा प्रभूकडे कबूल करा. क्यों? का? खुदा के हाथ से आप फिसलना. जेणेकरून देवाच्या हातात Praise तुम्ही the Lord. घसरून जाऊ नये. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. 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 तो जब आप पाप करता है म्हणून जेव्हा तुम्ही पाप तो करता, पाप करने के बाद पाप केल्यानंतर तुम तुरंत अपने गुनाहों के लिए माफी मांगो, तर तुम्ही लगेच जाऊन देवाकडे आपल्या अपराधाची क्षमा पापों को मागा. कबूल करो, पापांना कबूल क्षमा करा मांगो कि प्रभु मैंने ये पाप किया है, मुझे माफ कर दो. आणि क्षमा मागा प्रभूला की प्रभू मी हे पाप केलेले आहेत, प्रभू तुम्हाला क्षमा कर. Praise the Lord. Hallelujah. 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 हम क्षमा नहीं मांगते, आम्ही क्षमा मागत नाही. हम माफी नहीं मांगते. क्षमा मागत नाही. क्यों नहीं मांगते? का नाही मागत? क्यों नहीं मांगते? का नाही मागत? हम क्षमा क्यों नहीं मांगते? आम्ही क्षमा का नाही हम मागत? माफी क्यों नहीं आम्ही मांगते? क्षमा का नाही एक मागत? ही वजह, एकच कारण, हमारा घमंड हमें माफी मांगने से रोकता है. आमचा गर्व आम्हाला क्षमा मागण्यापासून ईगो अडवतो. है, आणि अहंकार आहे. एक ईगो है. एक अहंकार आहे. मैं क्यों माफी मांगू? मी का क्षमा मागू? Praise- एक अहंकार. एक अहंकार आहे. प्रेज द लॉर्ड. एक मीपना, मी पण आहे. एक घमंड है एक गर्व आहे. कि मैं माफी क्यों मांगू. मी क्षमा वो का घमंड मागू? हमको माफी मांगने से रोकता है. आणि ते गर्व आम्हाला क्षमा मागण्यापासून अडवतं. पति अपने पत्नी से माफी नहीं मांगता, नवरा आपल्या बायकोला क्षमा मागत पत्नी नाही. अपने पति से माफी नहीं मांगते, बायको आपल्या नवऱ्याला क्षमा मागत नाही. बच्चे अपने पिता और माता से माफी नहीं आणि मांगते, लेकर आपल्या वडिलांना आणि आईला क्षमा मागत नाही. पिता और माता अपने बच्चों से माफी नहीं वडील मांगते. आणि आई आपल्या लेकरांना क्षमा मागत नाही. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पड़ोसियों से हम माफी नहीं मांगते, शेजाऱ्यांना आम्ही क्षमा मागत नाही. हमारे दोस्त, आपले मित्र, हमारे यार, आपले यार, हमारे सहेलियां, आपल्या हम उनसे मैत्रिणी, माफी नहीं मांगते. त्यांना आम्ही क्षमा मागत प्रेज द नाही. लॉर्ड. मालूम है कि हम गलत है, माहिती आम्ही चुकीचे पर आहोत, हमारा घमंड उनसे माफी मांगने से हमें रोकता है. परंतु आमचा गर्व त्यांना क्षमा प्रेज द मागण्यापासून लॉर्ड. अडवतो. किसी सहेली को आपने दुखाया, आणि कुठल्या मैत्रिणीला तुम्ही वो आपसे दुखवलं, बात करना बंद कर दी. ती तुम्हाला बोलण्यापासून लगता है कि आपको तुम्हाला वाटतं कि का हाँ मैंने गलती करी, मैं जाकर बोलूं मुझे तू माफ कर दे. वाटतं का तुम्हाला की होय मी चूक केलेली आहे आणि मला हम पण माफी क्षमा नहीं मागायची आहे. मांगते. आणि तू आम्ही बात क्षमा नहीं मागत करती, नाही. मत कर. आणि तू बोलत नाही, नको बोलूस. तू तेरे रास्ते में मेरे रास्ते. तुझ्या मार्गे मी माझ्या प्रेज मार्गे. द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 हमारा घमंड हमें माफी मांगने से रोकता है. आणि आमचा गर्व आम्हाला क्षमा मागण्यापासून अडवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. इसीलिए यीशु में बने रहो. आणि म्हणून येशू वापिस टिकून पढ़ो राहा. वचन. परत एकदा ते वचन वाचूया. हे प्रिय बालको, हे प्रिय बालकों, उसमें बने रहो, उसमें बने रहो ताकि जब वह प्रकट हो ताकि वह जब प्रकट हो तब हमें साहस हो तब हमें वो साहस हो और हम उसके आने पर हम उसके आने पर उसके सामने लज्जित न हो. उसके सामने त्याच्या समोर लज्जित. क्या लिखा है शुरुआत में ही? सुरुवातीला हे प्रिय बालकों यीशु में बने रहो. हे माझ्या प्रिय लेकरांनो येशू टिकून राहा. हे प्रिय बालकों हे प्रिय लेकरांनो किसमें बने रहो? अशा टिकून राहा. यीशु में बने रहने वाला हर एक इंसान माफी मांगेगा. आणि येशू मध्ये टिकून राहणार प्रत्येक मनुष्य क्षमा मागे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. पर विश्वासी सबसे ज्यादा घमंडी है. आणि विश्वासना सर्वात जास्त गर्विष्ठ वो
अपने पिता से माफी नहीं ते मांगेगा, आपल्या वडिलांना क्षमा नाही माँ मागत, से माफी नहीं आईला क्षमा नाही मांगेगा, वो अपने मागत, सास से माफी नहीं आपल्या मांगेगा, सासूला वो क्षमा अपने नाही मागत, ससुर से माफी अपने नहीं सासऱ्याला मांगेगा, क्षमा नाही मागत, वो अपने बेटे से माफी नहीं अपने मुलाला क्षमा मांगेगा, नाही वो अपनी मागत, बेटी से माफी अपने नहीं मुलीला क्षमा मांगेगा, नाही मागत, वो अपने दामाद से माफी नहीं आपल्या जावयाला मांगेगा। क्षमा नाही मागत. प्रेज द लॉर्ड। बात नहीं किया तो नहीं किया, पर हम माफी नहीं आणि मांगेंगे। नाही बोललं तर नाही बोलत, काय फरक पडत नाही, Praise आपण the Lord. क्षमा मागणार नाही. प्रेज द लॉर्ड। इसमें कोई आश्चर्य का बात नहीं। याच्यात कुठली आश्चर्याची फिर गोष्ट नाही सालों तक आप एक पाप से हारा हुआ जिंदगी जीता की है, वर्षांपासून आम्ही एका पापापासून हरलेलं जीवन जगत आहोत. पापों से हारा हुआ जीवन पापांपासून हरलेलं जीवन सालों से जी रहे हैं। वर्षांपासून जगतो. प्रेज द लॉर्ड। क्यों जी रहे हैं? का जगताय? क्योंकि हम माफी नहीं मांगते। कारण आम्ही क्षमाच हमारा मागतो. घमंड हमको माफी मांगने से रोक रहा है। आमचा गर्व आम्हाला क्षमा मागण्यापासून अडवत आहे. पाप किया ना, पाप केलं ना तुरंत कबूल करो, लगेच कबूल. और आप देखोगे जैसे आपने पाप कबूल किया, आणि तुम्ही बघाल की तुम्ही जो जसं पाप कबूल पाप केलं, आपने कबूल किया, जे पाप तुम्ही आने कबूल वाले केलं, दिनों में उसी पाप पर आप जयवंत हो जाएंगे। येणाऱ्या दिवसामध्ये त्याच पापामध्ये तुम्ही विजयी होता. प्रेज द लॉर्ड। Hallelujah. प्रेज द लॉर्ड। Hallelujah. नीति वचन 28 अध्याय 13 वचन। नीतिसूत्र 28 अध्याय 13 वचन. Proverbs 28:13 नीति वचन 28 अध्याय 13 वचन। जो अपने अपराध छिपा कर रखता है जो अपने अपराध छिपा कर रखता है, उसका कभी भी उसका कार्य हाँ। कभी सफल नहीं होता, उसका कार्य कभी भी सफल नहीं होता। हाँ, परंतु जो उनको मान लेता जो है उन अपराधियों को, गलतियों को, पापों को मान लेता है और छोड़ भी देता और है, पापों को वो छोड़ भी देता है, उस पर दया की उस जाएगी। पर क्या करते किया जाएगा? काय केली क्या जाईल? किया जाएगा? काय केली जाईल? क्या किया जाएगा? काय केली जाईल? जो अपराधों को छुपा रखता है। जो अपराधांना लपून मैंने ठेवतो. किसी के खिलाफ अपराध किया, जो कुणाविरुद्ध मैंने अपराध केला, पत्नी के खिलाफ अपराध मी किया, बायकोविरुद्ध अपराध पति केला, के खिलाफ अपराध नवऱ्याविरुद्ध अपराध केला, किया, एक माँ के खिलाफ अपराध एक किया, आईविरुद्ध- एक सास के अपराध खिलाफ केला, अपराध एक किया, सासूबद्दल और विरुद्ध छुपा अपराध कर केला. रखा, चुप बैठा, कबूल नहीं किया, आणि लपून ठेवलं, गप्प बसलो, कबूल नाही केलं, कबूल नहीं किया, माफी नहीं कबूल मांगी। नाही केलं, क्षमा नाही याद मागितली. रखना, लक्षात तुम ठेवा. कितना भी पटक 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 लो, तुम्हारा कार्य कभी भी सफल नहीं होगा। आणि लक्षात ठेवा, तुम्ही किती पण आपटा आपटा आपटा, परंतु तुमचे कार्य कधी देखील तुम यशस्वी सफलताओं होणार नाही. को छू नहीं पाओगे, तुम्ही यशस्वी होणार नाही, तुम्ही Praise उच्च the Lord. पोहोचणार नाही, क्योंकि तुम पाप को छुपाकर चुप बैठा है, कारण तुम्ही पापाला लपून गप्प बसला आहात. तुम माफी नहीं मांग रहा तुम्ही है। क्षमाच नाही मागताय. Praise the Lord। और आगे लिखा है आणि पुढे लिहिले, कि जो अपने पापों को मानकर उसको छोड़ देता है, आणि जो आपल्या पापांना पदरी घेऊन सोडून टाकतो, माफी मांगता है कि हाँ मेरे से गलती होगी, मुझे माफ कर, तो मानतो की हाँ, ये माझी मेरी चूक गलती है, झाली, मुझे माझ्या माफ चुका- कर। हे मी माझी चूक आहे, और मला ये क्षमा कर. गलती मैं वापस दोहराऊंगा आणि नहीं, ही चूक मी परत करणार नाही, छोड़ दिया। सोडून टाकलं. बाइबल कहता है खुदा उस पर दया करता है। बायबल असं म्हणते की हालेलुया, देव हालेलुया, दया करतो. हालेलुया, 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 हालेलुया। प्रेज द लॉर्ड। खुदा उस पर दया करता है, देव उस त्याच्यावर दया पर करतो. दया की जाएगी। त्याच्यावर दया केली जाईल. कब हम पाप पर जयवंत होंगे? कधी आम्ही पापावर विजयी होणार, कब हम उस जयवंत जीवन में पहुंचेंगे? कधी आम्ही त्या विजयी जीवनामध्ये पोहोचणार, जब हम अपने आप को नम्र, जेव्हा स्वतःला आम्ही नम्र करू, जब हम अपने आप को नम्र करेंगे, जेव्हा स्वतःला आम्ही नम्र करू, खुदा आपको अनुग्रह देगा, देव तुम्हाला कृपा देईल. खुदा आपको अनुग्रह देगा। देव तुम्हाला जब आप कृपा देईल. नम्र होकर जेव्हा तुम्ही नम्र हो, किसी के पास जाकर ये कहोगे, कुणाकडे जाऊन तुम्ही हे म्हणाल, ओए मेरी पत्नी, होय माझी बायको, मेरे से गलती हो गई, माझ्याकडनं चूक झाली, मुझको माफ कर। मला क्षमा कर. है क्या किसी में हिम्मत? आहे का कुणामध्ये ऐसा धैर्य? नम्रता से जाकर, असं नम्रतेने जाऊ ना. हाँ हाँ ठीक है बाबा, सॉरी, क्लेश मत कर बाबा, शांत, हो बाबा, वो वाला भांडण माफी करू नको. हो बाबा, क्षमा कर बाबा. वो वाली माफी नहीं, तशी क्षमा नाही. दिल से उद्या बाबा, जाकर, जाऊन, ओए मेरे पति, होय माझ्या नवऱ्या, मुझसे गलती, माझ्याकडनं चूक झाली, मुझे मला क्षमा कर. मेरी माँ माझी आई बहुत बड़ा गलती, खूप मोठी चूक केली. मैंने किसी के बाहर के बहकावे में आ गया, मी बाहेरच्या मैं लोकांच्या पत्नी का सुनकर वाक्यामध्ये आपसे पंगा ले आणि लिया, बायकोचं ऐकून मी तुझ्या विरोधात गेलो, मला क्षमा कर. है? आहे का? चुप बैठे हैं, अपराधों को छुपा कर रखा है, गलतियों को छुपा कर रखा है, माफी नहीं आणि मांगते गप हैं। बसलेले आहेत, अपराध चुका सगळे पाप लपवून बसलेले, क्षमा Praise the मागत Lord, नाहीये. praise the Lord, Hallelujah. praise the Lord। Hallelujah.
क्यों नहीं माफी मांग रहे? का क्षमा नाही मागते? आपका घमंड आपको ये कहने से रोक रहा है। तुमचा गर्व तुम्हाला हे बोलण्यापासून अडवत आहे. होय पत्नी, होय मुझे बायको, माफ कर, मला मेरी क्षमा गलती कर, है। माझी चूक हो आहे. माँ, होय माय, आई. हो माँ, हो हो आई. पिताजी, ये वडील. मेरी गलती है, मुझे माफ करिए। इधर तक है, अटका है। माझी चूक आहे, मला क्षमा कर. ये शब्द इधर तक अटके हुए आणि हैं, शब्द इथं यहाँ तक अडकले. आए हैं, इथपर्यंत आले पर आहेत. आपका घमंड वो शब्द यहाँ से बाहर आने नहीं दे रहा है। परंतु तो तुमचा गर्व घमंड जो आहे तो ते शब्द Praise the बाहेर Lord. पडू देत नाहीये. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया। आपका वो घमंड वो शब्दों को बाहर आने नहीं दे रहा तो है। तुमचा मैं गर्व माँ आहे. से क्यों माफी मांगू? आणि तो गर्व शब्द बाहेर येऊ देत मैं नाही. मेरे मी पति आईच्या से क्यों माफी मांगू? माझ्या नवऱ्याला मैं क्षमा मेरे मागू. सास से क्यों माफी माझ्या मांगू? सासूला का वो क्षमा मागू? घमंड इन शब्दों को यहाँ से बाहर आने नहीं दे रहा है। आणि तो गर्व त्या शब्दांना हिथून बाहेर पडू देत Praise the नाहीये. Lord. Praise the Lord. ये वो बड़ा घमंड और बदबूदार और भयंकर पाप है जो शैतान से है। आणि हा मोठा गर्व आणि हा दुर्गंधित पाप जे आहे तो हा सैतानापासून आहे. Praise the Lord. शैतान ने घमंड किया। सैतानाने गर्व सबसे केला. बड़ा पहला पाप शैतान ने घमंड किया। सर्वात मोठं पाप कहाँ सैतानाने से गर्व कहाँ आ केला. गया? कुठून कुठे आला? कहाँ से कहाँ आ गया? कुठून कुठे आला? स्वर्ग से सीधा। स्वर्गातून सरळ. तो घमंड किसके ओर से है? तर गर्व कुणापासून आहे? घमंड प्रभु की ओर से ही है, शैतान की ओर से? मतलब अगर आप घमंड से मुंह बंद रखे हैं, सुनो हाँ, सुनो सुनो मेरी बात, मतलब आप अगर घमंड से माँ से माफी नहीं मांगते हैं, आप अगर घमंड से सास से माफी नहीं मांगते हैं, आप अगर घमंड से पत्नी से माफी नहीं मांगते हैं, आप अगर घमंड से पति से माफी नहीं मांगते हैं, तो घमंड है मतलब आपका जिंदगी में शैतान है। म्हणजे तुमच्या जीवनातच सैतान आहे. क्योंकि घमंड शैतान से है। कारण गर्व बरोबर बोल रहा हूँ सैतानापासून. क्या? बरोबर बोलतोय का? मतलब घमंड शैतान से है। म्हणजे गर्व हा और तुम सैतानापासून आहे. घमंड कर रहे हैं, आणि तुम्ही गर्व तुम करताय. घमंड कर रहे हैं, तुम्ही मतलब गर्व करताय. तुम्हारे जिंदगी में थोड़ा बहुत ज्यादा शैतान है। म्हणजे तुमच्या जीवनामध्ये थोडं जास्त सैतान आहेच. क्योंकि वो शैतान वो घमंड तुमको रोक रहा है। आणि तो सैतान तो गर्व तुम्हाला अडवत ये आहे. शब्द बोलने नहीं दे रहा आणि है। हे शब्द बोलू देत नाहीये. शालोन छोटा है मुझसे, शालोन लहान मैंने आहे. कुछ गलती की, मैं जाकर केलं. शालोन छोटे से क्या माफी मांगू? आणि लहान पर वो रोक रहा है, क्षमा शालोन से माफी मत मांग। शालोन मैं क्यों माफी मांगू? आणि शालोनला का क्षमा मागू? शालोन प्रेज द लॉर्ड, मला माफ कर. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया। पर तुम जब नम्र हो जाएंगे खुदा आपको अनुग्रह देगा। परंतु जेव्हा तुम्ही नम्र होताल तेव्हा देव तुम्हाला कृपा ये करेल. कहने के लिए हे बोलण्यासाठी. शालोन, कारण मला माझ्याकडनं चूक झाली. मला कृपा करून म्हणा शालोन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। वो आपको पवित्र आत्मा अनुग्रह देगा। आणि तो पवित्र आत्मा तुम्हाला ये कृपा कहने देईल. के लिए हे बोलण्यासाठी. मेरी माँ, माझी आई. किसी के बहकावे में आकर मैंने गलती, आणि कुणाच्या सांगण्यावरून मी तुझ्या विरोधात चूक मुझको केली. माफ कर। मला क्षमा कर. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। ऐसे उस शैतान को, उस घमंड को और शैतान के छोटे छोटे बातों को आज यीशु के नाम से आपके जिंदगी से आप धमकाओ। आणि अशा त्या सैतानाला आणि त्या सैतानाच्या छोट्या छोट्या गोष्टींना तुम्ही तुमच्या जीवनात धमकावून लावा. यीशु के नाम से धमकाओ। येशूच्या नावात धमकावून. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। नहीं चाहिए वो घमंड, नाही पाहिजे. नहीं चाहिए वो शैतान का एक भी बात। प्रभु आणि यीशु ने नाही बोला, पाहिजे सैतानाचा एकही तो गोष्ट. प्रभू प्रभु यीशु ने बोला, प्रभू येशू मैं बोला, जगत में आ रहा हूँ मी जगतात येत और आहे. जगत का जो अधिकारी है आणि जगाचा जो अधिपती आहे उसका एक भी बात मुझ में नहीं। आणि त्याच्यातली एकही गोष्ट माझ्यात नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। ऐसा एक भी बात शैतान का आपका अंदर नहीं हो। आणि असं एक देखील सैतानाची गोष्ट तुमच्यामध्ये नसावी. प्रेज द लॉर्ड। हम बहुत घमंडी है, बोलिए आम्ही खूप गर्विष्ठ बोला. है क्या नहीं? आहेत का नाही? जो घमंडी है बोलिए, जे गर्विष्ठ आहेत बोला. हाथों को ऊंचा करके बोलेंगे सभी लोग, बोलो मैं घमंडी हूँ, मैं घमंडी हूँ, मैं घमंड करता हूँ। प्रेज द लॉर्ड। प्रभु को कहो, प्रभु मुझे नम्र कर। बोलो प्रभु मुझे नम्र कर। प्रभु येशू मला तू नम्र कर, माझा घमंड काढ। शैतानाला येशूच्या नावात धमकावतो। शैतान को यीशु के नाम से धमकाता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। वो घमंड भरे शैतान को यीशु के नाम से धमकाता हूँ, गर्वाने भरलेल्या सैतानाला यीशु के नाम से धमकाता हूँ, येशूच्या नावाने धमकाता. यीशु के नाम से धमकाता हूँ। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। पढ़ेंगे नीति वचन 16 अध्याय 18 वचन और 5 वचन। 16 अध्याय 18 वचन आणि 5 वचन. 18 वचन 5 वचन। 18 वचन आणि 5 वचन. विनाश से पहले हाँ गर्व हाँ, विनाश से पहले
घमंड गर्व होतो, हाँ। और ठोकर खाने से पहले ठोकर खाने से पहले घमंड होता है। घमंड होता है। घमंड से इंसान गर्वाने ठोकर खाने से पहिले घमंड आहे, फिर ठोकर खाता है। आणि ठेस खाण्याच्या अगोदर गर्व आहे, गर्व फुटला ठेस खातो। आणि गर्व कुठला हेच खाणार। Praise the Lord। वापिस एक बार पढ़ना। परत एकदा वाचूया। विनाश से पहले हाँ, विनाश, तबाही, बर्बादी। नाश, उसके पहले गर्व और ठोकर खाने से ठोकर खाने से पहले घमंड होता है। घमंड होता है। Praise the Lord। नहीं सुनूंगा मैं तेरा, मी ऐकणार नहीं तुझं. सुनूंगी मैं तेरी, तुझं ऐकणार मैं नाही. मेरी मर्जी का करूंगी, माझ्या इच्छेने करेल, मुझे जो अच्छा लगता है वो करूंगा। मला जे आवडतं ते मी करेल। बर्बाद, नाश, नाश। नाश। Praise the Lord। तुम पास्टर का नहीं सुना, तुम्ही पास्टरचं तुम नाही माँ- ऐकलं, आवाज बंद। माँ का नहीं सुना, मी आईचं नाही ऐकलं, पिताजी का नहीं वडिलांचं सुना। नाही ऐकलं। अरे ऐसा मत कर बेटा, अरे असं करू नको। अरे बच्चे जल्दी घर पर आया आणि कर। लेकरा तू लवकर अरे घरी बेटी जा. किसी के साथ ज्यादा घूमना नहीं, जल्दी घर आणि पर। मुली कुणा जास्त सुनते नहीं, घरी लवकर ये. सुनते नहीं। ऐकत नाही। फिर क्या होता है? मग काय होतं? बर्बाद, नाश, तबाही। उद्ध्वस्त। Praise the Lord। कितने बहनों को, कितने बेटियों को मैंने तबाह होते हुए देखा, आणि किती बहिणींना, किती लेक मुलींना मी उद्ध्वस्त, नाश होताना पाहिलं। बर्बाद हो गए उनके लिए। क्यों? नाश झालं त्याची। सुना नहीं घमंड के कारण। ऐकलं नाही गर्वामुळे। Praise the Lord। क्यों? का? तू क्या पढ़ी लिखी? तू काय शिकले? तू अनपढ़ है। मैं 11वीं पढ़ा, मैं 12वीं पढ़ा, 12वीं शिकली। तू अशिक्षित तू है, तर अशिक्षित तू मुझे क्या आहे. सिखाएगी? तू मला काय शिकवणार? मुझे ज्यादा अकल है। मला जास्त अक्कल आहे। बर्बाद। नाश झाला. Praise the Lord। ठोकर खाने से पहले गर्व, आणि ठेच खाण्याच्या आधी गर्व येतो। Praise the Lord। घमंड आता है, गर्व येतो फिर घमंड से ठोकर खाता है। आणि मग गर्वाने ठेच खातं। Praise the Lord। Hallelujah. Praise the Lord। Hallelujah. Hallelujah। हालेलुया, Hallelujah। हालेलुया। वापिस एक बार brother। बहुत सुंदर वचन है, अंडरलाइन करो लो। परत एकदा ते वाचलं आणि रेग ओढा त्याच्या खाली। विनाश से पहले विनाश से पहले गर्व गर्व आता है। और ठोकर खाने से पहले हाँ। घमंड होता है। इधर देखो, जब घमंड आता है ना, तेव्हा गर्व येतो ना, हमको पता भी नहीं चलता कि हमारे अंदर घमंड। आम्हाला कळून पण येत नाही की आमच्यामध्ये गर्व आहे. हमको लगता है हम सबसे बहुत नम्र लोग हैं, आणि आम्हाला वाटतं की आम्ही सर्वांसोबत खूप नम्र व्यक्ती आहोत. हम सबसे नम्र है। सर्वांसोबत सर्वांसोबत नाही, सबसे म्हणजे सगळ्यांपेक्षा। सगळ्यांपेक्षा खूप नम्र आम्ही आहोत. Praise the Lord। हम अपने आप को बहुत नम्र समझते स्वतःला खूप नम्र हैं। हमको समजतो इस बात का एहसास नहीं होता कि कब शैतान का घमंड हमारे अंदर आ आणि गया। आम्हाला ह्या गोष्टीची जाणीव होत नाही की कधी सैतानाचा गर्व आमच्यामध्ये आला. फिर से एक बार बोल रहा हूं, वो घमंड है आणि परत एकदा सांगतो तो गर्व आहे जो आपको माफी मांगने के लिए शब्द नहीं देता। आणि तो तुम्हाला क्षमा मागण्यासाठी शब्द देत वो नाही. घमंड है तो गर्व आहे जो आपके मुख से ये बोलने के लिए नहीं लगाता कि माफी मत मांगो। आणि तुमच्या मुखात शब्द उद्गार येऊ देत नाही की क्षमा मला करा म्हणून. Praise the Lord। वो घमंड है तो गर्व आहे जो आपके मुंह से निकालता नहीं, आणि तो तुमच्या मेरी गलती है, माझी चूक आहे, मेरी गलती है, माझी मुझे चूक माफ आहे, कर दो। मला क्षमा करा. Praise the Lord। Praise the Lord। Praise the Lord। बाइबल में कौन ऐसा व्यक्ति था जिसने अपनी गलती को कबूल नहीं किया और वो तबाह और बर्बाद आणि हो? बायबलमध्ये असं कोण व्यक्ती होतं की ज्याने आपल्या चूक अपराधी पदरी घेतल्या नाहीत आणि तो उद्ध्वस्त आणि नाश झाला त्याचा. वो बात अलग। और बाइबल की बात नहीं, बायबलची गोष्ट विश्वासियों के बीच में, विश्वासणाऱ्यांच्या मध्ये, चेलों के बीच में, शिष्यांमध्ये यहूदा इसकरियोत माफी नहीं। आणि क्षमा नाही मागितली. Praise the Lord। Praise the Lord। हालेलुया। पत्रस पेत्र रोया, रडला बिलबिला कर रोया, आणि बिलबिल छोटे बिलबिल बच्चे रडला. के जैसा लहान रोया। लेकराप्रमाणे रडला. Praise the Lord। Hallelujah. Praise the Lord। Hallelujah. उसने तुरंत माफी मांगी, आणि त्याने लगेच 3 क्षमा बार मागितली. पाप किया और तुरंत माफी, 3 वेळेस पाप केले 3 आणि बार लगेच पाप क्षमा किया और मागितली. तुरंत माफी आणि मांगी। 3 वेळेस पाप केले आणि प्रभु ने लगेच क्षमा उसको मागितली. पुनः स्थापित कर दिया। आणि प्रभूने त्याला हालेलुया, पुन्हा हालेलुया, स्थापित केले. हालेलुया, 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 हालेलुया। Praise the Lord। पाप करना, पाप करना, तुरंत कबूल करना, लगेच कबूल करना, जय पाना, विजय प्रभु प्राप्त करना, तुरंत खड़ा कर देंगे। ते प्रभू लगेच उभा करेल. Praise the Lord। Hallelujah. Praise the Lord। Hallelujah. वो घमंड हमको रोकता है, ते गर्व आम्हाला अडवतो. मत जा जाऊ नको और बोल मत आणि बोलू कि नको माँ की आई मुझसे गलती हो गई। माझ्यापासून चूक झाली, मला क्षमा कर. Praise the Lord। बेटा, मुला मैं तेरा बाप, मी तुझा बाप आहे, मैं बड़ा हूँ, मी मोठा आहे. पता नहीं चला कब घमंड आ गया, माहिती नाही पडलं की कधी गर्व आला. मुझे माफ कर, मेरी गलती। मला क्षमा कर, माझी Praise चूक the Lord। आहे. मैं मेरी बेटी से माफी मांगता हूँ, हमेशा पूछो, मी माझ्या मुलीला नेहमी क्षमा मागतो. विचारा, पूछो,
विचारा हमेशा तिला. उससे माफी मी मांगता नेहमी तिला क्षमा माग हूं. पत्नी से मांगता हूं. बायकोला माग. Praise the Lord. हालेलुया. माफी मांगने से आप छोटे होते हो क्या? क्षमा मागण्याने तुम्ही लहान होताय का? खुदा के राज्य में आप बड़े हो जाते हैं. देवाच्या राज्यात तुम्ही मोठे होताय. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. और ये वो लोग होंगे, आणि हे ते लोक ये असतील वो लोग होंगे जो खुदा के हाथ से फिसल कर यीशु से दूर गिर आणि जाएंगे. हे ते लोक असतील जे देवाच्या हातातून घसरून येशूपासून लांब पडतील. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. क्योंकि वो माफी नहीं मांग कारण रहे, ते क्षमाच मागत घमंडी नाहीत. हो गए. गर्विष्ठ झाले. इसके बारे में यूहन्ना बता रहा है याच्याबद्दल कि योहान जो सांगत आहे, घमंडी जे है, गर्विष्ठ आहेत, माफी नहीं मांग क्षमा रहे, नाही मागत आहेत खुदा के हाथों से छूटकर यीशु से दूर गिर आणि ते जाएंगे. देवाच्या हातातून घसरून निसटून येशूपासून लांब वो याद पडतील. दिला रहा है, "ए मेरे प्रिय बच्चों, आणि तो आठवण करून देते हे माझ्या प्रिय जब लेकरांनो, यीशु मसीह वापिस आएंगे दो तरह के विश्वासी जेव्हा होंगे. येशू परत येतील तेव्हा दोन पद्धतीचे विश्वास एक असतील. एक खड़े हो जाएंगे उभे राहतील और खड़े होकर बोलेंगे हालेलुया 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 हालेलुया, प्रभु की स्तुति हो. आणि ते उभे राहून म्हणतील की हालेलुया हालेलुया हालेलुया, प्रभूची स्तुती असो. यीशु प्रभू येशू, हम आपके साथ आने के लिए तैयार हैं. आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहोत. दूसरे विश्वासी दुसरे विश्वास जो घमंडी है, जे गर्विष्ठ आहेत, जिन्होंने माफी नहीं ज्यांनी मांगी क्षमाच नाही मागितली, और उन्होंने अपने पापों को कबूल नहीं त्यांनी किया, आपल्या पापांना कबूल नाही घमंड केलं. से अपने मुंह को बंद रखा, गर्वाने आपले मुख मुंह बंद बंद केले, रखा, मुख बंद चुप ठेवली, रहे, गप्प राहिले. किसी से बातचीत नहीं की. कुणासोबत बोलले तेरी नाही. भी चुप, मेरी भी चुप. तुझं पण गप माझं पण गप. हमारे घर पे नहीं आना, आमच्या घरी येऊ हम नका. भी नहीं आएंगे. आम्ही पण येणार तू नाही. चुप बैठना, तुम्ही हमारे गप्प बसा. बच्चों से बात नहीं आमच्या करना, लेकरांना बोलू मुझसे नका. बात नहीं करना, माझ्यासाठी बोलू मेरे नका. सामने तेरा चेहरा नजर नहीं आना चाहिए. माझ्यासमोर तुझं तोंड दिसलं नाही पाहिजे. ऐसे लोग खुदा के हाथों से फिसल कर यीशु से दूर. असे लोक देवाच्या हातातून घसरून निसटून येशूपासून दूर Praise पडतील. the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. इस शैतान को हमारे जिंदगी से हमें धमकाना है. आणि ह्या सैतानाला आम्हाला आपल्या जीवनात ये शैतान जो घमंड कर रहा आणि है, हा सैतान जो गर्व जो करतो घमंड से हमारे मुखों को बांध रहा है, ये कहने ही नहीं दे रहा कि मेरी गलती है, मुझे माफ कर. आणि हा सैतान जो आमच्या जीवनाला जो गर्वाने फुगवून म्हणत आहे आणि आमच्या मुखातनं तो कबूलच करू देणार की माझी चूक आहे, मला क्षमा कर. Praise the Lord. Hallelujah. पढ़ेंगे वाचूया पहला यूहन्ना का पहिला योहानाचा दूसरा अध्याय दुसरा अध्याय 28 वचन, ये वापिस पढ़ना है. 28 वचन पुन्हा एकदा वाचूया. हे प्रिय बालकों, हे प्रिय बालकों, उसमें बने रहो हाँ यीशु में बने रहो. देखो हर एक भाई और बहन प्लीज यीशु में बने रहो. हाँ, प्रत्येक लोक येशूमध्ये राहा. जब वह प्रकट हो क्योंकि जब प्रभु यीशु वापिस आएगा, प्रकट हो जाएगा, तब हमें साहस हो तब हमें साहस हो और हम उसके आने पर और हम उससे आने पर लज्जित ना हो. उसके सामने लज्जित न हो. लज्जित ना हो. हमेशा ये वचन याद रखना. नेहमी हे वचन लक्षात ये ठेवा. वचन आप विश्वासी लोग कभी भी भूलना नहीं. आणि हे वचन कधी देखील विश्वासणाऱ्यांनी विसरू वो नका. वचन आधा अधूरा है, हे वचन अर्धवट आगे आहे. लिखा है, पुढे लिहिले इसलिए माफी मांगना ह्याच्यासाठी क्षमा ताकि मागा. आप खुदा के हाथों से छूट करके फिसल करके यीशु से दूर ना गिराए. जेणेकरून तुम्ही देवाच्या हातातून घसरून निसटून येशूपासून दूर फेकले जाऊ. Praise the Lord. हालेलुया. 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 जो विश्वासी जे विश्वासना कहेंगे म्हणतील कि यीशु हम आपके साथ आने के लिए तैयार है, येशू आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत, वो ऊपर उठाए जाएंगे. ते वर उचलले जातील. वे ऊपर उठाए ते जाएंगे. वर उचलले जातील. और जो विश्वासी परंतु जे विश्वासना जिन्होंने घमंड करके माफी नहीं मांगी, ज्यांनी गर्व करून क्षमा बाइबल मागितली में नाही, लिखा है, बायबल मध्ये लिहिले वे ते जमीन के पृथ्वीचे जो छेद है छिद्र जे आहे पृथ्वीचे उसमें अपने आप को छिपाने की कोशिश करेंगे त्याच्यामध्ये स्वतःला लपवण्याचा ते और प्रयत्न करतील. पहाड़ों से कहेंगे, आणि पर्वतांना म्हणतील, पहाड़ों डोंगरांना म्हणतील, आओ या हम पर गिर जाओ आमच्यावर पडा और हमको छुपा लो. आणि आम्हाला लपवा. Praise the Lord. इतना बड़ा न्याय उन पर उतरने एवढा वाला. मोठा न्याय त्यांच्यावर उतरेल. इसलिए जब कभी आप पाप करते हो, म्हणून जेव्हा कधी तुम्ही पाप करता, गलती करते हो, चुका करता, गुनाह करते हो, अपराध करता, माफी मांगने के लिए देर नहीं करना. क्षमा मागण्यासाठी वेळ लावू देर नका. नहीं करना. वेळ लावू नका. तुरंत पता चली ना ये मेरी गलती है, आणि लगेच कळून आली की माझी चूक ये आहे, मैंने गलत काम किया हे है, मी चुकीचं काम केलं. बोलो जाओ, जावा बोला, मुझसे गलती हो, माझ्याकडनं चूक झाली, कृपया मुझे क्षमा करो.
कृपा करून मला क्षमा वो मैं भी हो सकता हूँ। ते मी पण असू मैं शकतो पास्टर है तो मैं गलती नहीं कर सकता क्या? मी पास्टर आहे म्हणून मी काय चूक नाही नहीं। करू शकत? नाही अगर मुझे पता चली तो मैं हमेशा लोगों से माफी मांगता आणि हूँ। मला कळून आली तर मी नेहमी लोकांना जाऊन क्षमा मागतो प्रेज द लॉर्ड कि भाई मुझसे गलती की की, भाऊ माझ्यापासून चूक झाली बहन मुझसे गलती की, बहिणी माझ्यापासून चूक झाली कृपया मुझे माफ कर। कृपा करून मला क्षमा कर. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। दर्शना सिस्टर, मांगता हूँ क्या मैं माफी? दर्शनाचं क्षमा मागतो हाँ? का नाही जरा जोर में बोलो ना। हाँ हाँ, मांगता हूँ। गलती है तो माफी मांगने में कोई हर्ज चूक आहे तर जाऊन क्षमा मागण्यात काही क्यों कमी के? नाही कारण नहीं। यीशु आने पर मैं खड़ा होने वाला हूँ कारण येशू आल्यानंतर मी उभा राहील और कहूंगा, आणि बोलेल स्तुति हो, स्तुति हो, स्तुति हो प्रभु की। स्तुती हो स्तुती हो स्तुती हो प्रभु प्रभूची मैं आपके साथ आने के लिए तैयार हूँ। प्रभू मी तुमच्यासोबत यायला तयार आहे प्रेज द लॉर्ड। मैं खुदा के हाथों से फिसल कर यीशु से दूर गिराया जाना नहीं चाहता। आणि मी देवाच्या हातातून घसरून निसटून येशूपासून लांब फेकला जाऊ इच्छितो प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. इसलिए यीशु में बने रहो। म्हणून येशूमध्ये टिकून पढ़िए राहा. प्रकाशित वाक्य 6 अध्याय प्रकटीकरण 6 अध्यायाचे 15 से 17 वचन। 15 ते 17 वचन. प्रकाशित वाक्य 6 अध्याय प्रकटीकरण 6 अध्याय 15 से 17 वचन। 15 ते 17 वचन. पृथ्वी के राजा, शासक, हाँ सेनापति, होय, धनवान, हाँ सामर्थी लोग, हाँ हर एक दास, हाँ हर एक स्वतंत्र व्यक्ति होय, पहाड़ों की कोहों में हाँ और चट्टानों में जा छिपे। हाँ, पहाड़ों की खोबों में और चट्टानों में जा छुपे। वे पहाड़ों से हाँ, और चट्टानों से कहने लगे, वे पहाड़ों से और बड़े बड़े चट्टानों से कहने लगे, आओ आओ हम पर गिर जाओ। हम पर गिर पड़ो। हाँ, हमें उसके मुंह से जो सिंहासन पर बैठा है हमें उसके मुंह से जो सिंहासन पर बैठा है और मेमने के प्रकोप से छिपा लो। हाँ, जो सिंहासन पर बैठा है उसके क्रोध से हमको बचा लो। हाँ, 17 तक। क्योंकि हाँ, उनके प्रकोप का भयानक दिन क्योंकि उसके प्रकोप का भयानक दिन आ पहुंचा है। आ पहुंचा है। प्रेज द लॉर्ड। अब उनके सामने हाँ, कौन ठहर सकता है? अब उसके सामने जो माफी नहीं मांगेगा खुदा के सामने ठहरेगा क्या? जो क्षमा मागणार नाही तो इधर देवासमोर देखो, उभा आहे का? इथे पहा. क्या पाप यीशु ने किया था? काय पाप येशूने केले यीशु ने क्या पाप किया था? यीशु ने काय पाप फिर केलं? जो खुदा बाप से तरी देखील तो स्वर्गीय बोल रहा है? बाबाला म्हणत आहे हे पिता की पित्या इन्हें क्षमा कर, यांना क्षमा कर क्योंकि ये क्या कर रहे हैं इनको मालूम नहीं। कारण हे काय करतायत त्यांना माहिती नाही. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. 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 यीशु हमारे पापों की माफी है आणि येशू आमच्या पापांची क्षमा और आहे. हर एक खुदा का बेटा, हर एक खुदा की बेटी जो विश्वासी है आणि प्रत्येक देवाचा मुलगा आणि प्रत्येक देवाची मुलगी जे विश्वासणार आहे यीशु में बने नहीं रहते, ते येशू टिकून जो राहतात. यीशु में बने नहीं रहते यीशु टिकून राहत वे नाही खुदा के हाथों से फिसल कर यीशु से दूर गिराए आणि जाते। ते देवाच्या हातातून घसरून निसटून ते येशू पासून दूर कहेंगे जातात. पहाड़ों चट्टानों हम पर गिर जाओ, म्हणतील डोंगरांनो पर्वतांनो माझ्या आमच्यावर पडा हमको छुपाओ, मला लपवा क्योंकि खुदा का प्रकोप का दिन आ चुका है। कारण देवाचा क्रोधाचा दिवस येऊन पोहोचला उसका आहे. कोप से हमको त्याच्या बचाओ, क्रोधापासून हमको मला वाचवा. छुपा मला लो। लपवा. प्रेज द लॉर्ड। ये प्रकोप दुनिया पर होने वाला आणि है, हा क्रोध जो आहे तो जगावर अविश्वासियों पर होने वाला है, जो यीशु को नहीं मानते। ईश्वर नाही मानत पर परंतु खुदा का धन्यवाद दो देवाला कि आज एक धन्यवाद सच्चाई आपको मिली आणि एक सत्य कि ये तुम्हाला क्रोध मिळालं. विश्वासियों पर भी होने वाला है। की हे क्रोध विश्वासणाऱ्यांवर पण जो होणार आहे. यीशु के बारे में स्टेटस लिखते हैं ना, आणि जे लोक और स्टेटस भी क्यों लिखते मालूम है क्या? पण का लिहितात माहिती? मेरा यीशु मेरे साथ है, मुझे किसी की जरूरत नहीं, माझा येशू माझ्या सोबत आहे, मला कुणाची गरज नाही. ताकि जेणेकरून उनका जिसके साथ बनता नहीं आणि त्यांचं ज्यांच्यासोबत बनत वो नाही देखकर और तकलीफ में। आणि ते बघून अजून त्रासात पडते. अयो अय्यो, मेरी बहू ऐसा बोल रही है। माझी सून असं म्हणते दूसरों को जलाने के लिए स्टेटस रखते हैं। आणि दुसऱ्यांना जळवण्यासाठी स्टेटस वचन 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 से खिलवाड़ मत करो। वचनासोबत वचन खेळू नका. यीशु है, वचन येशू तुम आहे. वचन को लगा रहे मतलब यीशु को लगा रहे हो। वचनाला लावताय म्हणजे येशूला लावताय. क्यों? का? मेरी सास को जलाऊं, माझ्या सासूला मेरे जळवायचं, ससुर को जलाऊं, माझ्या सासऱ्याला जळवायचं, मेरे देवर को जलाऊं। माझ्या जलाने के लिए रखा है क्या ये वचन? जळवायसाठी वचन ठेवलंय का? प्रेज द लॉर्ड। हालेलुया.
दुनिया जले तो जले, हम तो ऐसे ही। आणि जग जळवता जळव आम्ही तर असेच आहोत. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. खुदा का क्रोप ऐसा भड़केगा, आणि देवाचा दुनिया क्रोध नहीं भडकेल. तू ही जल जाएगा। आणि जग नाही तूच जळशील. प्रेज द लॉर्ड। विश्वासी जलेंगे, विश्वासनात जळतील. विश्वासी जलेंगे। विश्वासनात जळतील. प्रेज द लॉर्ड। जो यीशु में बने नहीं रहेंगे, येशू टिकून नाही ऐसे राहणार. विश्वासी खुदा के हाथों से फिसल कर असे विश्वासनात देवाच्या येशू से हातातून दूर घसरून गिर जाएंगे। येशूपासून दूर गलती गेले किया, जातील. तुरंत माफी मांगो, लगेच क्षमा मागा. तुरंत माफी मांगो, लगेच क्षमा मागा. मेल मिलाप कर लो। समेट करून घ्या. प्रेज द लॉर्ड। बोलो हाँ मेरी गलती है, मुझे माफ मग करो। बोला माझी चूक आहे मला क्षमा करा. प्रेज द लॉर्ड। यीशु में बने कैसे रह सकता है? येशूमध्ये कसे टिकून कैसे राहू मैं शकता? यीशु में बने रह सकता येशूमध्ये है? कसे टिकून राहू शकता? यीशु में बने रहने का एक ही तरीका है। येशूमध्ये टिकून जैसा राहण्याची यीशु पद्धत. चला, जसं येशू वैसा चालला इस जमीन पर हर एक विश्वासी नहीं चलना। तसं ह्या पृथ्वीवर प्रत्येक विश्वासणाऱ्याने जब हर एक विश्वासी यीशु जैसा चलेगा, वो यीशु में बना रहेगा। जेव्हा प्रत्येक विश्वासना येशू जसा चालला तसं चालेल आणि येशूमध्ये टिकून राहील. प्रेज द लॉर्ड। जब वो यीशु में बना रहेगा, येशूमध्ये टिकून राहील. खुदा का क्रोध से बचा रहेगा। देवाच्या क्रोधापासून तो प्रेज द वाचून लॉर्ड। राहील. प्रेज द लॉर्ड। जब आप खुदा के सामने खड़े होंगे, जेव्हा तुम्ही देवासमोर उभे when राहाल, you will stand in front of the living God, it will not you, it will be Jesus in front of God. आणि तो तुम्ही त्याच्या समोर नसाल परंतु येशू त्याच्या समोर Praise the Lord. तुम्ही त्याच्या समोर नसाल तर तुमच्या बरोबर तो येशू असल्यासारखा असणार. Praise the Lord. वो तुमको नहीं देख रहा, यीशु को देख रहा तुम्हाला है। नाही बघत येशूला बघत आहे. Praise the Lord. वो तुमको नहीं तो देखेगा, तुम्हाला नाही पाहणार, यीशु को देखेगा। येशूला तुमच्या मधनं बघेल. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया। जब आप न्याय के राजासन पर सामने खड़े हो जेव्हा जाओ, तुम्ही न्यायाच्या राजस्थानासमोर उभे राहाल तो वो शालोम को, तो शालोनला, पॉल को, पॉलला, सोलोमन को सॉलोमनला नहीं, नाही, यीशु को देखेगा। तो येशूला बघेल. Praise the Lord. Praise the Lord. वो देखेगा कि ये यीशु में बना है। आणि ते बघेल की हे येशू मैं कोण यीशु आहे. में, मी येशू, मैं यीशु मैं में, यीशु, और यीशु मुझ में, आणि येशू माझ्यात. मैं यीशु मैं में, यीशु, और मैं आणि मी, मैं आणि मी, यीशु में, यीशु, और यीशु। आणि येशू और माझ्यात. जब खुदा देखेगा तो मुझ में क्या दिखेगा? तर देव जेव्हा बघेल तेव्हा काय माझ्या मुझ दिसेल? में क्या दिखेगा? माझ्यात काय दिसेल? मुझ में क्या दिखेगा? कि मैं यीशु में, मी येशू, और यीशु। आणि येशू माझ्यात. Praise the Lord. Praise the Lord. इसलिए यीशु में बने रहो। म्हणून येशू टिकून यीशु में राहा. बने रहने का फायदा ये है, येशूमध्ये टिकून यीशु राहण्याचा मुझ में फायदा आहे. रहेंगे तो खुदा मुझ में यीशु को देखेगा। आणि येशू माझ्यामध्ये राहील तर देव येशूला माझ्यामध्ये बघेल. Praise the Lord. Hallelujah. और खुदा के प्रकोप से मैं बच जाऊं। आणि देवाच्या क्रोधापासून मी कहने को नहीं होगा म्हणायला होणार नाही. पहाड़ों ये चट्टानों मुझ पर गिरो और मुझे छुपाओ। आणि डोंगरांनो पर्वतांनो माझ्यावर पडा आणि मला लपवा असं म्हणायला होणार नाही. Praise the Lord. जरूरत ही नहीं, गरजच पडणार खुदा नाही. देखेगा देव बघेल मुझ में यीशु। माझ्यात येशू दिसतोय. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया। हम बहुत घमंडी हैं, आम्ही खूप गर्विष्ठ आहोत. अहंकारी हैं। अहंकारी आहोत. पहला योहन्ना का 2:6 पढ़ो। पहिला योहान 2:6 वचन वाचूया. जल्दी जल्दी आखिर का वचन। लवकर शेवटचं जो वचन. कोई यह दावा करता है जो कोई यह दावा करता है कि वह यीशु में जीवन बिताता वह है, यीशु में जीवन बिताता है, उसे चाहिए उसे कि चाहिए कि वह स्वयं भी वैसा ही आचरण करे वैसा ही चले जैसा प्रभु यीशु मसीह का जैसा था। प्रभु यीशु मसीह का। इधर देखो, हमें मध्यस्थी प्रार्थना में क्या करते हैं? आणि मध्यस्थी सारे विश्वासी यीशु जैसा चला वैसा चलने के लिए प्रार्थना करते सर्व विश्वासणार जसं येशू चालला तसं चालण्यासाठी आम्ही प्रार्थना हैं। करतो. तुम विश्वासी है, तुम्ही विश्वासणार आहे चाहिए पाहिजे कि तुम यीशु जैसा चला वैसा चले। की तुम्ही जसं येशू चालला तसं तुम्ही पण ये चाला. बातें सिद्ध कर देगी कि आप यीशु में बने हैं। आणि ही गोष्ट सिद्ध करेल की तुम्ही येशू टिकून राहिले Praise the आहात. Lord. हालेलुया, हालेलुया। बहुत सारे प्रचारक इस बात का प्रचार नहीं करते। आणि खूप सारे प्रचारक ह्या गोष्टीचा प्रचार करत नाहीत. मेम्बरान को खोने के डर से उस बात का प्रचार नहीं करते, आणि सभासदांना गमवायच्या भीतीमध्ये हे प्रचार करत क्योंकि नाही. उनको मेम्बरान से नहीं आपके पैसे से मतलब है, कारण त्या सभासदांपासून त्यांना घेणं देणं नाही. तुमच्या पैशापासून त्यांना आपके घेणं देणं. पैसे से मतलब तुमच्या है। पैशापासून अगर त्यांना ये घेणं देणं. सच्चाई जो मैं आज आपको सिखा रहा हूँ कि विश्वासी भी आणि हे जे सत्य तुम्हाला जे शिकवते जे की विश्वासणार पण यीशु से दूर भटक जाएंगे, येशूपासून दूर खुदा भटकतील. के हाथों से फिसल जाएंगे, देवाच्या हातातून वो घसरून नरक जातील. जाएंगे। ते नरकात ये जातील. कोई भी पास्टर नहीं सिखाए, कोणी पास्टर शिकवणार नाही. कोई नहीं सिखाया। कोणी नाही शिकवणार. मैं बड़े आजादी के साथ सिखा रहा मी हूँ। मोठ्या स्वतंत्रतेने क्यों? शिकवत आहे का?
मैं आपके पैसों से ऐशो आराम करने वाला पास्टर हूं। कारण मी तुमच्या पैशाने आयुष्य मैं आजाद हूं। मी स्वतंत्र आहे ये बताने के लिए, ये सच्चाई बताने के आणि लिए हे सत्य ये हर एक सांगण्यासाठी विश्वासी जो बड़े बड़े स्टेटस लगा रहा है प्रभु के, प्रत्येक विश्वासनार जे मोठे मोठे स्टेटस लावत आहेत प्रभूचे पर माफी मांग नहीं रहा, परंतु क्षमा मागत नाही खुदा के हाथों से छूटकर तो देवाच्या हातातून यीशु घसरून से दूर हो गिर जाए। तो येशू पासून दूर पडतील Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. 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 इसलिए नम्र हो जाओ। म्हणून नम्र व्हा. खुदा आपको अनुग्रह देगा। देव तुम्हाला कृपा देईल Praise the Lord. Praise the Lord. खुदा आपको अनुग्रह देगा। देव तुम्हाला क्या कृपा अनुग्रह देगा? काय कृपा देईल ये कहने की हे बोलण्यासाठी मेरी गलती माझी चूक आहे मुझे माफ। मला क्षमा कर. कितने लोग तैयार है बोलने? किती लोक तयार आहेत ते बोलायला Praise the Lord. आइए हम लोग प्रार्थना। या आपण प्रार्थना. सिर्फ हाथ उठाना काफी नहीं, प्रभु से मांगो, प्रभु मुझे ऐसा अनुग्रह दे ये बोलने के लिए कि मेरी गलती है। हे पत्नी मेरी गलती है, मुझे माफ कर। हे पति मेरी गलती है, मुझे माफ कर। हे माँ, हे पिताजी मेरी गलती है, मुझे माफ कर।